पावसाळा सुरू झाला की बाजारात बऱ्याच रानभाज्या विकायला येतात. त्यातलीच ही भारंगी. ही रानभाजी पावसाळ्यात जंगलात आपोआप उगवते आणि ह्या भाजीमध्ये शरीरास उपयुक्त असे पोषक घटक मुबलक प्रमाणात असतात. बऱ्याच वेळा काय होतं, ह्या भाज्या बाजारात दिसतात पण त्या करायच्या कशा हेच माहीत नसतं, म्हणून आपल्या त्या आहारात घेतल्या जात नाहीत. म्हणूनच आज आपण आपल्या किचनमध्ये ही मालवणी पद्धतीने भारंगीची भाजी बनवत आहोत. ही कोवळी पानं काढून घ्यायची. एका टोपामध्ये पाणी घ्यायचं, त्यात मीठ टाकून ही पानं 5 मिनिटं भिजत ठेवायची आणि मग नंतर 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची. ही भाजी आपल्याला बारीक चिरायची आहे, पण ही चिरायची एक विशिष्ट पद्धत असते. ही पानं अशी एकावर एक लावून घ्यायची आणि मग ती गुंडाळून व्यवस्थित कापून घ्यायची. मी विळीवर कापते. ही भाजी कृमीनाशक आणि पाचक आहे. सर्दी, खोकला, ताप, कफ, पोट साफ न होणे या सर्व आजारांवर गुणकारी आहे. ह्याची पानं, फुलं, खोड सर्व आयुर्वेदामध्ये वापरलं जातं. म्हणून म्हणतात ही भाजी पावसाळ्यात एकदा तरी खावी. आता ही बारीक चिरून झाली की मग हाताने या प्रकारे चुरून घ्यायची आहे. ही भाजी चवीला तुरट असते, म्हणून या प्रकारे चुरून हे जे पाणी निघतं आहे ते आपल्याला सर्व काढून टाकायचं आहे. ही भाजी अशी हातावर पिळून घ्यायची, सर्व पाणी काढून टाकायचं आहे आणि मग भाजी वापरायला घ्यायची आहे. आपण या प्रकारे भाजी चुरून घेतली आहे. आता आपल्याला लागणारा एक कांदा आणि काय काय साहित्य लागतं ते आपण बघूया. ही आपली भारंगीची भाजी. मी इथे एक मोठा कांदा चिरून घेतला आहे आणि 2 तास आधी मी डाळ भिजत टाकली होती. ही हरभऱ्याची डाळ आहे. अर्धा लसणाच्या पाकळ्या आणि 2 हिरव्या मिरच्या आहेत. चवीपुरतं मीठ आहे. भाजी करण्यासाठी आपण एक कढई ठेवली आहे, त्यामध्ये 1 चमचा तेल टाकून घ्यायचं आहे. आता आपल्याला यात मिरची आणि ठेचलेला लसूण टाकून घ्यायचं आहे. आणि मी इथे कांदा चिरून घेतला आहे, तो आपण टाकतो आहे. आता कांदा थोडा परतूया. नेहमी आपण पालेभाजी करताना जो कांदा वापरतो फोडणीसाठी तो फक्त नरम होईपर्यंत शिजवायचा आहे. आपण यामध्ये आता अर्धा टीस्पून हळद आणि पाव टीस्पून हिंग टाकला आहे. आता परतल्यावर आपण यामध्ये ही भाजी टाकून घेऊया. ही भाजी आपण चुरून त्यातलं पाणी काढून टाकल्यामुळे तुरटपणा त्याचा पूर्णपणे नाहीसा झाला आहे आणि ही भाजी चवीला छान लागते. या भाजीमध्ये आपल्याला चणा डाळ टाकायची आहे. ही डाळ मी 2 तास आधीच भिजत टाकली होती. या डाळीऐवजी आपण तूर डाळ किंवा मूग डाळही वापरू शकतो. आणि ह्या भारंगीची पानं थोडीशी शिजायला वेळ लागतो आणि आपण चणा डाळ टाकली आहे, त्यामुळे आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी शिंपडावं लागेल. थोडंसं पाणी 1-2 वेळा शिंपडून आपल्याला याची वाफेवर शिजवायची आहे. आता आपण 2-3 मिनिटं भाजी झाकण ठेवून वाफवून घेऊया. आता झाकण उघडून यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. आणि भाजी परतून परत एकदा झाकून ठेवूया. ही भाजी शिजायला आपल्याला साधारण 10 ते 12 मिनिटं लागतात. आता आपण थोडा वेळ झाकून ठेवूया. आता उघडल्यावर आपण डाळ शिजली आहे का ते पाहायचं आहे. आपली डाळ चांगली शिजली आहे हे आपल्याला बोटाने दाबून समजतंच. ही भाजी शिजल्यावर आपल्याला वरून
ओला नारळ किसलेला टाकायचा आहे आणि आपल्याला जर आवडत असेल तर खोबरेल तेल टाकायचं. खोबरेल तेलानेही भाजीला अतिशय छान चव येते आणि सुगंधही भाजीचा छान येतो. आपली भाजी झालेली आहे. औषधी गुणधर्म असलेली ही भाजी तुम्हीही नक्की करून पहा. आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा.